हरिओम, जय श्रीराम. योग दैनंदिन जीवनाचा एक भाग व्हावा म्हणून आपण रोज प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून हा एक संच बनवत आहोत. याच्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत. सुरुवातीला आपण प्रार्थनेने करणार आहोत. एक स्थिर आसन, पद्मासन, सिद्धासन याच्यामध्ये बसून ध्यान मुद्रेमध्ये 3 वेळा ओंकाराचं उच्चारण. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. दुनियात नमस्कार स्थितीमध्ये एकमेकांवर बसून आपल्या डोळ्यांवर हळूवार हातातल्या त्या डोळे गुण हळूवार खाली घेऊयात. आजच्या योग सत्रामध्ये पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत. योग सत्र हे आपण 3 चरणांमध्ये करणार आहोत. पहिल्यांदा सूक्ष्म व्यायाम, त्याच्यामध्ये सूर्यनमस्कारासह आपण अंतर्भाग करतो आहोत. दुसरं जे चरण आहे ते आसनांचं चरण असेल आणि तिसरं जे आहे ते प्राणायामांचं चरण असेल. आपण सूक्ष्म व्यायामांना सुरुवात करणार आहोत. आपल्या जागेवर आपण उभे राहूयात आणि उभे राहून आपण सुरुवातीला मानेचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. आणि म्हणून आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेवर घ्यायचे. पायामध्ये अर्ध्या फुटाचं ते 1 फुटाचं अंतर आपण घेणार आहोत आणि मानेचे सूक्ष्म व्यायाम आपण करणार आहोत. 3-3 आवर्तन आपण करतोय. श्वास भरत मान, श्वास भरत मागे आणि श्वास सोडत खाली, श्वास भरत वर आणि मागे, श्वास सोडत खाली, श्वास भरत वर आणि मागे, श्वास सोडत खाली, हलका श्वास भरत सरळ. दुसरा प्रकार, उजवीकडे आणि डावीकडे आपण मान वळवणार आहोत. श्वास भरत उजवीकडे वळवायची आहे, श्वास सोडत मध्ये, श्वास भरत डावीकडे, श्वास भरत सोडत मध्ये, श्वास भरत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास भरत डावीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास भरत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास भरत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. आता उजव्या खांद्यावर आणि डाव्या खांद्यावर आपण झोपवणार आहोत मानेला. श्वास भरत उजव्या खांद्यावर, श्वास सोडत सरळ, श्वास भरत डाव्या खांद्यावर, श्वास सोडत सरळ, श्वास भरत उजव्या खांद्यावर, श्वास सोडत मध्ये, श्वास भरत डाव्या खांद्यावर, श्वास सोडत मध्ये, श्वास भरत उजव्या खांद्यावर, श्वास सोडत मध्ये, श्वास भरत डाव्या खांद्यावर, श्वास सोडत मध्ये, विश्राम. यानंतर मानेला आपण गोलाकार फिरवणार आहोत. श्वास सोडत सुरुवातीला खाली घ्यायची आहे मान आणि क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने श्वास भरत डाव्या खांद्यावरून मागे आणि श्वास सोडत उजव्या खांद्यावरून खाली पुढे. दुसरं आवर्तन, श्वास भरत डाव्या बाजूने मागे, श्वास सोडत उजव्या बाजूने खाली. तिसरं आवर्तन, श्वास भरत डाव्या बाजूने मागे, श्वास सोडत उजव्या बाजूने खाली, विश्राम. उलट दिशेने श्वास भरत उजव्या खांद्यावरून मागे, श्वास सोडत डाव्या खांद्यावरून पुढे. दुसरं आवर्तन, श्वास भरत उजव्या खांद्यावरून मागे, श्वास सोडत डाव्या खांद्यावरून पुढे. तिसरं आवर्तन, श्वास भरत उजव्या खांद्यावरून मागे, श्वास सोडत डाव्या खांद्यावरून पुढे आणि हलका श्वास भरत मध्ये. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. यानंतर आपण डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. त्यासाठी आपला जो उजवा हात जो आहे तो पुढे घ्यायचा आहे, अंगठा वर आणि अंगठ्याकडे बघत मान सरळ ठेवत फक्त बुबुळांना आपल्याला उजव्या बाजूला घेऊन जायचंय
हळुवार उजव्या बाजूला आपण बुबुळांना घेऊन जातो आहोत. पुन्हा परतीचा प्रवास, बुबुळांना पुन्हा मध्यभागी आपण अंगठा मध्यभागी आणत करत आहोत. दुसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा अंगठ्याकडे बघत उजव्या बाजूला आपण बुबुळांना घेऊन जात आहोत. पुन्हा हळुवार त्यांना मध्यभागी आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. तिसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा उजवा अंगठा उजव्या बाजूला घेऊन जात जात बुबुळ उजव्या बाजूला हळुवार बुबुळांना मध्ये आणत आणत बरोबर मध्ये उजवा हात आपला खाली घ्यायचा आहे, डावा हात आपल्याला पुढे करायचा आहे आणि डाव्या हाताच्या अंगठ्याकडे बघत आता बुबुळांना आपल्याला डाव्या बाजूला घेऊन जायचंय. हळुवार बुबुळांना डाव्या बाजूला अंगठ्याकडे बघत बघत आपण घेऊन जातोय. मान सरळ आणि बुबुळांना बरोबर अंगठ्याकडे बघत बघत मध्ये आणतो आहोत. दुसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा एकदा अंगठा आपल्या डाव्या बाजूला, बुबुळ डाव्या बाजूला, पूर्णपणे जेवढी नेता येतील तेवढी. पुन्हा हळुवार बुबुळांना अंगठ्याकडे बघत 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 मध्ये. तिसऱ्या आवर्तनासाठी अंगठ्याकडे बघत बघत डाव्या बाजूला, पुन्हा अंगठ्याकडे बघत बघत मध्यभागी आणायचंय. उजवा हात डावा हात खाली घ्यायचा आहे, पुन्हा उजवा हात पुढे करायचा आहे, अंगठा वर आणि आता आपल्या डोळ्यांच्या बुबुळांना वर आणि खाली घेऊन जायचं. अंगठ्याकडे बघत बघत आपली दोन्ही बुबुळे जे आहेत ते वर घेऊन जायचे छताच्या दिशेला. मान सरळ, अंगठ्याकडे बघत बघत मध्ये आणि हळुवार खालच्या दिशेने जमिनीकडे. पुन्हा अंगठ्याकडे बघत मध्ये आणायचंय. दुसऱ्या आवर्तनासाठी अंगठ्याकडे बघत बघत वर छताकडे घेऊन जायची बुबुळ. हळुवार अंगठ्याकडे बघत बघत मध्ये आणि जमिनीकडे आणायची आहेत. पुन्हा एकदा जमिनीकडून वर नेत मध्यभागी. तिसऱ्या आवर्तनासाठी लगेच सुरुवात करतो आहोत. अंगठ्याकडे बघत बघत वर छताकडे आणि अंगठ्याकडे बघत बघत मध्ये आणि जमिनीकडे घेऊन येत आहोत. पुन्हा अंगठ्याकडे बघत बघत मध्ये आणि आपला उजवा हात खाली घेत दोन्ही हातांचं घर्षण करायचंय आणि आपल्या डोळ्यांना स्पर्श करायचा आहे, ऊर्जा द्यायची आहे. पुन्हा दोन्ही हात खाली घेत आता डोळ्यांची बुबुळ जी आहेत ती आपण गोलाकार फिरवणार आहोत आणि म्हणून मान सरळ ठेवत डोळ्यांची बुबुळ सुरुवातीला जमिनीकडे बघतील, त्यानंतर डाव्या बाजूला बघतील, त्यानंतर छताकडे, त्यानंतर उजवीकडे, नंतर जमिनीकडे. दुसऱ्या आवर्तनासाठी डावीकडे, छताकडे, उजवीकडे आणि जमिनीकडे. तिसरं आवर्तन डावीकडे, छताकडे, उजवीकडे आणि जमिनीकडे. विरुद्ध दिशेने 3 आवर्तन आपण करणार आहोत. उजव्या बाजूला, यानंतर छताकडे, डावीकडून खाली, पुन्हा दुसरं आवर्तन उजवीकडून वर, डावीकडून खाली, तिसरं आवर्तन उजवीकडे वर, डावीकडून खाली, विश्राम. यानंतर पुन्हा एकदा दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, आपल्या डोळ्यांना ऊर्जा द्यायची आहे आणि मधल्या बोटाने डोळ्यांच्या पापण्यांवर हलकासा मसाज करायचा आहे. आतल्या आत थोडंसं पाणी सुटेल आणि आपल्या डोळ्यांमध्ये जी विषद्रव्य साठलेली असतात ती आपली बाहेर निघून जाते. असे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम. यानंतर आपण हातांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात सरळ घेऊयात आणि दोन्ही हातांची बोटं आपल्याला फक्त दाबायची आहेत आणि सोडायची आहेत, दाबायची आहेत, सोडायची आहेत. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये महिला पीठ मळतात त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बोटं, दोन्ही हातांची बोटं दाबायची आहेत, सोडायची आहेत 3 ते 4 वेळा. यानंतर अंगठा दाबायचा आहे, दुसरा प्रकार करतो आहोत. त्यानंतर 4 बोटांनी अंगठ्याला दाबायचं आहे, मूठ तयार करायची आहे, मुठीला मूठ चिटकवायची आहे आणि गोलाकार फक्त मूठ फिरवायची आहे. मनगटांमधून हात सरळ ठेवायचा आहे, कोपर सुद्धा सरळ ठेवायचे. 3 आवर्तनं विरुद्ध दिशेने 1 2 3. यानंतर आपल्याला पंजे जे आहेत वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर. त्यानंतर साईडला थोडेसे पंजे आपल्याला गोलाकार फिरवायचे 3 वेळा. यानंतर आपल्याला कोपरासाठी व्यायाम म्हणून खांद्यावर आपले हात टेकवायचे, पुढे झटकायचे 1, पुन्हा खांद्यावर झटकायचे 2, पुन्हा खांद्यावर पुढे झटकायचे 3, पुन्हा खांद्यावर. आता आपले हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आणि खांद्यांचे व्यायाम आपण करणार आहोत. आपले हात बोट जी आहे ती खांद्यावर चिकटलेली आहेत आणि आपलं कोपर जे आहे ते एकमेकांना चिटकवायचंय पुढच्या बाजूला आणि कोपर गोलाकार आपण फिरवणार आहोत, पूर्णपणे आपल्या कानाला स्पर्श करत क्लॉकवाईज. 1 2
3 विरुद्ध दिशेने 3 2 1 दोन्ही हात खाली घेऊयात. यानंतर कमरेचा व्यायाम आपण करणार आहोत. यासाठी आपल्याला पायामध्ये 1 फुटाचं ते 1.5 फुटाचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि कंबर आपल्याला गोलाकार फिरवायची आहे. सुरुवातीला थोडीशी कंबर पुढे झुकवायची आहे आणि क्लॉकवाईज मागच्या बाजूला नेत पुढच्या बाजूला पुन्हा आणायची आहे. पहिलं आवर्तन, दुसरं आवर्तन आणि हे तिसरं आवर्तन. विरुद्ध दिशेने सुद्धा गोलाकार आपल्याला कमरेला फिरवून घ्यायचं आहे. 1 2 आणि 3. यानंतर आपण गुडघ्यांचा व्यायाम करणार आहोत. यासाठी दोन्ही पाय पुन्हा जवळ घ्यायचे, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि गुडघे थोडेसे पुढे वाकवायचे आहेत आणि आपल्याला गुडघे गोलाकार फिरवायचे आहेत. 3 आवर्तन, 1 2 3. विरुद्ध दिशेने 3 2 1. सरळ उभं राहूत आपण. यानंतर दोन्ही पायांमध्ये पुन्हा अर्धा फुटाचं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात सरळ आणि गुडघ्या आणि मांड्यांसाठी आपण हा व्यायाम करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण खुर्चीवर बसतो त्याप्रमाणे आपल्याला खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत खालच्या बाजूला अर्ध खुर्ची बैठक, वर श्वास सोडत खाली आणि श्वास भरत वर, श्वास सोडत खाली, श्वास भरत वर. तिसऱ्या आवर्तनासाठी पूर्ण खाली बसण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. श्वास सोडत पूर्ण खाली, श्वास भरत हळूवार वर आणि दोन्ही हात आपले खाली घेत दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. हे आपले गुडघ्यांचे आणि मांड्यांचे व्यायाम. अशा प्रकारे हे सूक्ष्म व्यायाम केल्यानंतर थोडासा कवायत चलत करण्यासाठी, शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपण कवायत व्यायाम करणार आहोत. त्यासाठी आपण सज्ज होऊयात. दोन्ही हात आपले खांद्याच्या रेषेत नेत आणि दोन्ही पाण्यामध्ये अंतर 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1. हेच थोडंसं आपण जलद गतीने करणार आहोत 2 अंकांमध्ये. दुसऱ्या अंकाला टाळी वाजली पाहिजे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. विश्राम. ज्याप्रमाणे वेळ असेल, क्षमता असेल त्याप्रमाणे आपल्याला ही कवायतीचा व्यायाम वाढवता येतो. दीर्घ श्वास घेऊया, दीर्घ प्रश्वास करूया. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. हा आपला सूक्ष्मचे प्रकार झाले. यानंतर आपण सूर्यनमस्काराकडे जाणार आहोत. सूर्यनमस्कार सर्वांगीण व्यायाम आहे आणि म्हणून कमीत कमी 3 सूर्यनमस्कारापासून आपण सुरुवात करणार आहोत. जशी वेळेची उपलब्धता असेल त्याप्रमाणे आपल्याला 12 सूर्यनमस्कारांचा अभ्यास नियमितप्रमाणे करायचा आहे. पहिला सूर्यनमस्कार आपण करतो आहोत नमस्कार स्थितीमध्ये. ओम मित्राय नमः. श्वास भरत दोन्ही हात वर, थोडंसं मागे झुकायचंय. श्वास सोडत पूर्णपणे खाली वाकत हात आपल्या अंगठ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. पादहस्तासन. श्वास भरत डावा पाय मागे नेत, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर चिटकवत आणि आकाशाकडे बघत अश्व संचलनासन. श्वास सोडत उजवा पाय नेत आणि दोन्ही पायांचे तळवे जमिनीला चिटकवत पर्वतासन. डोकं आतमध्ये ढकलायचंय, नाभीचं दर्शन करायचंय. श्वास हलकासा सोडत गुडघे टेकवायचे आणि छाती खाली. अष्टांग नमनासन. कंबर वर असली पाहिजे, 8 अंग आपल्या जमिनीवर. श्वास भरत भुजंगासनाच्या स्थितीमध्ये आपण जात आहोत. श्वास सोडत पुन्हा पर्वतासनाच्या स्थितीमध्ये. श्वास भरत डावा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये घेत उजव्या पायाचा गुडघा जमिनीला चिटकवत वर बघतो आहोत. वाम अश्व संचलनासन. श्वास सोडत पुन्हा पाद हस्तासन. श्वास भरत ऊर्ध्व हस्तासन, दोन्ही हात वर आणि श्वास सोडत नमस्कार स्थितीमध्ये प्रणामासन. दुसरा सूर्यनमस्कार आपण करत आहोत.
ओम रवये नमः. श्वास भरत दोन्ही हात वर, ऊर्ध्व हस्तासन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास भरत अश्व संचलनासन, डावा पाय मागे. श्वास सोडत पर्वतासन. हलकासा श्वास सोडत गुडघे खाली आणि पूर्ण श्वास सोडत खाली अष्टांग नमनासन. श्वास भरत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास भरत डावा पाय पुढे घेत वाम अश्व संचलनासन. श्वास सोडत उजवा पाय पुढे घेत पाद हस्तासन. श्वास भरत दोन्ही हात वर, ऊर्ध्व हस्तासन. श्वास सोडत प्रणामासन. तिसरा सूर्यनमस्कार आपण घेऊयात. ओम सूर्याय नमः. श्वास भरत दोन्ही हात वर, ऊर्ध्व हस्तासन. श्वास सोडत दोन्ही हात खाली पाद हस्तासन. श्वास भरत डावा पाय मागे अश्व संचलनासन. श्वास सोडत उजवा पाय मागे पर्वतासन. हलका श्वास सोडत गुडघे खाली आणि पूर्ण खाली जात कंबर वर अष्टांग नमनासन. श्वास भरत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास भरत डावा पाय पुढे घेत वाम अश्व संचलनासन. श्वास सोडत उजवा पाय पुढे घेत पाद हस्तासन. श्वास भरत दोन्ही हात वर, ऊर्ध्व हस्तासन. श्वास सोडत दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये प्रणामासन. आणि दोन्ही साईडने हळूवार हात खाली घेत दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास. दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास. दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास. लागलेला जो दम आहे तो आपला कमी होतो. दीर्घ श्वास घेतला, दीर्घ प्रश्वास घेतला की भस्त्रिका प्राणायाम पण त्याला जोडला जातो आणि प्राणायाम युक्त आपले व्यायाम हे सुरू होत असतात. यानंतर आपण दुसरं चरण करणार आहोत, आसनांचं चरण. यामध्ये उभं राहून करावायची जी आसनं आहेत त्याच्यापैकी आपण 3-4 आसनं करण्याचा प्रयत्न करूयात. पहिलं आसन आहे ताडासन. अत्यंत महत्वाचं आहे. रक्ताभिसरण संस्था वाढवणारं, ब्लड सर्क्युलेशन. दोन्ही पायांमध्ये आपल्याला 1 फुटाचं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेमध्ये, तळवे वरच्या बाजूला, दोन्ही हात वर आणि बोट एकमेकांमध्ये घालत आपल्या डोक्यावर ठेवायची. ही आसन पूर्व स्थिती. आता आपण ताडासनाला सुरुवात करणार आहोत. दोन्ही हात पूर्ण वर घ्यायचे आहेत आणि आपले तळवे जे आहेत ते वरच्या बाजूला करायचे, आकाशाच्या बाजूला. आणि मग हळूवार टाचा आपल्याला वर उचलायचे आहेत आणि थोडंसं स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हळूवार खाली. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. दुसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा वर दोन्ही हात वरच्या बाजूला तळवे घेऊन जायचे, थोडे ताणायचे. आपले दंड आपल्या कानाला लागले पाहिजेत आणि मग हळूवार टाचा वर उचलायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. शरीरातील पूर्ण स्नायू याच्यामुळे ताणले जात आहेत. दोन्ही हात वर आणि साईडने आपण खाली घेऊयात. आसनांमध्ये 2-2 आवर्तन आपण करणार आहोत. यानंतर दुसऱ्या आसनाकडे आपण जाऊ, वृक्षासन. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं संतुलन आपल्याला राखता यावं यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण वृक्षासन करत आहोत. वृक्षासनासाठी उजवा पाय फोल्ड करून वर आणि दोन्ही हात हळूवार वर घेऊन जाऊयात आणि सरळ वर करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. वृक्षासनामध्ये अत्यंत महत्वाची एकाग्रता. हळूवार दोन्ही हात खाली आणि पाय खाली. पुन्हा एकदा आपण डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दोन्ही हात वर. हळूवार दोन्ही हात साईडने खाली घेत खाली करणार आहोत. विश्राम. अशा प्रकारे हे वृक्षासन. यानंतर आपण करणार आहोत पाद हस्तासन. यासाठी दोन्ही हात आपले वर घेऊन जायचे आणि पूर्णपणे आपल्याला खाली वाकायचं आहे. अंगठे आपले पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे आपला पाठीचा कणा ताणला जातो. पाठीच्या मणक्यामध्ये जे काही आपले गॅप असतात ते भरून यायला मदत होते. स्नायू ताणले जातात आणि आपल्या डोक्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, पायामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी एकत्र येऊन आपण त्याला डिस्चार्ज करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पाद हस्तासन अत्यंत महत्वाचे. दोन्ही हात वर करत पुन्हा एक आवर्तनासाठी
दोन्ही हात खाली घेऊन जाऊयात. पुन्हा एकदा पादहस्तासन आपण करतो आहोत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही करंट आपल्याला एकत्र, आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आपण खाली वाकून नमस्कार करतो. दोन्ही हात वर आणि साईडने आपण हात खाली घेऊया. अशी उभी राहून करावायची काही आसनं. यानंतर आपण खाली बसून करावायची काही आसनं करणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला वज्रासनामध्ये येणार आहोत. वज्रासनामध्ये येत असताना आपल्या दोन्ही पायांच्या ज्या अंगठ्या आहेत ते एकमेकांना जुळवायचे आणि आपल्या ज्या टाचा आहेत त्या आपल्याला बाहेर फाकवायच्या आणि त्याच्यामध्ये बसायचं की आपलं वज्रासन अत्यंत चांगल्या प्रकारे होतं. वज्रासन अत्यंत महत्वाचं, जेवण झाल्यानंतर करावयाचं एकमेव आसन. यामुळे आपल्या कमरेखाली रक्तपुरवठा कमी होतो, पोटाकडे रक्तपुरवठा वाढतो, पाचनतंत्र चांगलं होतं आणि जे अन्न खाल्लेलं आहे त्याचे चांगले पाचक रस तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगलं रक्त तयार व्हायला मदत मिळते. यानंतर पुढच्या आसनाकडे आपण जातो आहोत, मंडूकासनाकडे. मंडूकासन डायबिटीससाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून सुरुवातीला आपण दोन्ही हात पुढे करणार आहोत. अंगठा आतमध्ये दाबायचा आहे, चारी बोटांनी त्याला दाबायचंय, मूठ तयार करायची, आपल्या नाभीवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर दीर्घ श्वास भरायचा आहे. पूर्णपणे श्वास बाहेर सोडायचा, पोटाला दाबायचंय आणि पुढे वाकायचंय. पुढे वाकल्यावर आपलं डोकं जे आहे ते वर उचलायचं आहे आणि मग आपल्या पोटातल्या इंद्रियांवर कसा दाब पडतोय त्याचा अभ्यास, स्वयं अध्ययन करायचंय. यामध्ये आपलं लिव्हर, पॅनक्रिया, स्प्लीन, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, जठर हे सगळं आपलं दाबलं जातं आणि त्याच्यातून डिटॉक्सिफिकेशन होतं आणि म्हणून हे आसन अत्यंत महत्वाचं आहे. श्वास भरत वर. दुसऱ्या आवर्तनासाठी आपण पुन्हा एकदा दीर्घ श्वास भरूयात आणि पूर्णपणे श्वास बाहेर सोडत पोटाला दाबायचंय आणि मग पुढे वाकायचंय. डोकं पुन्हा एकदा वर घ्यायचंय आणि आपल्याला अंक घेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हळूवार श्वास भरत वर. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. दोन आसनांच्या मध्ये दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास. ज्या ठिकाणी ताणतणाव निर्माण झालेले असतात त्या ठिकाणी रक्तपुरवठा लवकर होतो आणि म्हणून दोन आसनांच्या मध्ये दीर्घ श्वास दीर्घ प्रश्वास करणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढचं आसन आपण करणार आहोत शशकासन. शशक म्हणजे ससा. ससा ज्याप्रमाणे बसतो त्याप्रमाणे श्वास भरत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत पूर्णपणे जमिनीवर समर्पणाच्या भावाचं डोकं आपल्याला जमिनीवर चिटकवायचंय आणि याच्यामधून आपलं आज्ञाचक्र जे आहे ते संतुलित व्हायला मदत होते आणि आपली नर्वस सिस्टीम, चेता संस्था, जे काही डोक्यामध्ये आपले ताण तणाव निर्माण झालेले असतात मेंदूमध्ये, ते ताण तणाव आपल्याला दूर करण्यासाठी शशकासन अत्यंत महत्वाचं काम करतं. त्याचप्रमाणे आपले पाठीचे मणका ताणला जातो, कमरेचे स्नायू ताणले जातात, पण त्याच वेळी आपले पोटाचे स्नायू जे आहे ते अकुंचित होतात. पोटावरची चरबी कमी होण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. श्वास भरा, दोन्ही हात वर. पुन्हा एकदा श्वास सोडत आपण दुसऱ्या आवर्तनासाठी आपण खाली जाणार आहोत आणि जमिनीवर हात टेकवत कोपर सुद्धा जमिनीवर चिटकवायचे, नाक जमिनीवर लावायचे, कपाळ जमिनीला लावायचे. पूर्णपणे आपल्या डोक्यातली एनर्जी जी आहे, जी ऊर्जा जी आहे तिला डिस्चार्ज करायचंय, भूमिगत करायचंय, अर्थिंग करायचंय आपल्याला, जेणेकरून आपल्याला कधीही ताण तणाव येणार नाही आणि आपलं डोकं शांत राहण्यासाठी मदत त्याच्यामधून मिळणार आहे. पोटाचं आकुंचन केल्यामुळे आपल्या ओटीपोटाच्या भागाचा सगळा भाग जो आहे तो दाबला जातो. त्यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या, माता भगिनींमध्ये जनन संस्था किंवा गर्भाशयाच्या समस्या दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे. श्वास भरत वर आणि दोन्ही साईडने आपण हात खाली घेणार आहोत. हे झालं शशकासन. याच वज्रासनामध्ये बसून आपण दोन्ही पाय सरळ करणार आहोत आणि आपण गोमुखासनाकडे जाणार आहोत. गोमुखासनाकडे जाणं करताना आपल्याला उजव्या पायाचा गुडघा थोडासा वर उचलायचा, त्यानंतर डावा पाय जो आहे तो फोल्ड करून आपल्याला मागे न्यायचा आणि उजवा पाय वरच्या वर गोलाकार फिरवत गुडघ्यावर गुडघा आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि मग आपला जो उजवा हात आहे, कारण उजवा गुडघा वर आहे, उजवा हात वर न्यायचा आहे, डावा हात मागच्या बाजूने न्यायचा आहे आणि उजव्या हाताने त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. बोटांना बोट चिटकली तरी हरकत नाहीये. गोमुखासन, गायीच्या मुखासारखं आसन होतं म्हणून नाव याला गोमुखासन दिलेलं आहे. याच्यामधून आपले फ्रोझन शोल्डर, खांद्याचे विकार दुरुस्त होतात. त्याचप्रमाणे आपल्या ओटीपोटाचे सर्व स्नायू, प्रोस्टेटची समस्या याच्यामुळे आपल्याला कमी व्हायला लागते.
त्याचप्रमाणे हर्नियाची समस्या आपल्याला कमी व्हायला मदत होते. माता भगिनींमध्ये गर्भाशयाच्या समस्या, मासिक धर्माच्या समस्या यासाठी अत्यंत महत्वाचं गोमुखासन. हळुवार दोन्ही हात सोडायचे आणि दोन्ही पाय हळुवार सरळ करायचे. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. दुसऱ्या आवर्तनासाठी आपण करतो आहोत. डावा गुडघा वर उचलायचा आहे, उजव्या पाय फोल्ड करून मागे न्यायचा आहे आणि त्याच्यावर डावा पाय जो आहे तो फोल्ड करून ठेवायचा आणि डावा हात वर, उजवा हात मागच्या बाजूने मागे आणायचा आहे आणि डाव्या हाताने त्याला पकडायचं आहे. गोमुखासनाची ही दुसरी स्थिती आहे. याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणेच फ्रोझन शोल्डरसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला डायबिटीज झाला असेल तर पहिल्यांदा आपले खांदे अकडायला लागतात की समजायचं आपलं शुगर वाढलेली आहे, की लगेच आपल्याला शुगरसाठी मंडूकासन, गोमुखासन, शशकासन यांचा आधार घेत आपल्याला हा कालावधी वाढवायचा आहे. हळुवार दोन्ही हात सोडायचे, दोन्ही पाय सरळ, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. दुसरं आवर्तन करत आहोत गोमुखासनाचं. त्यासाठी उजवा पाय आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, खालून आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे. उजवा पाय वरच्या बाजूने फोल्ड करत गुडघ्यावर गुडघा आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. उजवा हात वर, डावा हात मागच्या बाजूने पाठीवर, उजव्याने त्याला पकडायचंय आणि मान सरळ मात्र करायची आहे. मान सरळ करत गोमुखासनाचा आनंद आपण घेत आहोत. गोमुखासन अत्यंत स्थिर राहणारं आसन आहे आणि याच्यामधून आपली छाती सुद्धा ताणली जाते, त्यामुळे आतल्या फुफ्फुसांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रक्त शुद्ध व्हायला सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची मदत मिळते. हळुवार दोन्ही हात सोडायचे, दोन्ही पाय सरळ, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. दुसऱ्या बाजूने करून घेत आहोत. डावा पाय थोडा वर करायचा आहे, उजवा पाय आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. यानंतर डावा पाय फोल्ड करून मागे, डावा हात वर, उजवा हात मागून पाठीवर आणि डाव्याने त्याला पकडायचंय. मान सरळ आणि याच्यामध्ये आपली छाती कशी ताणली जाते त्याच्याकडे लक्ष देत आतली फुफ्फुस आपली ताणली जातात. फुफ्फुसांच्या मध्ये वायुकोश असतात. वायुकोशामध्ये आपण श्वास भरताना हवा जाते, त्या हवेमध्ये ऑक्सिजन असतो आणि तो ऑक्सिजन जो आहे त्या वायुकोशांच्या बाहेरून आलेल्या अशुद्ध रक्तामध्ये मिसळतो आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होतं, हृदयापर्यंत पोहोचतं आणि म्हणून छाती ताणण्यासाठी अत्यंत महत्वाचं आसन हे गोमुखासन. दोन्ही हात सोडूयात आणि दोन्ही पाय सरळ करत दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. बसण्याच्या स्थितीमधलं शेवटचं आसन आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन. अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्या स्वादुपिंड चक्र, स्वादिष्टान चक्र जे आहे ते स्वादिष्टान चक्र संतुलित करण्यासाठी आणि म्हणून दोन्ही हात वर आपण करतो आहोत आणि दोन्ही हात आपले अंगठे पकडण्याचे, पायाचे अंगठे आपल्याला पकडायचे. हळुवार आपल्याला खाली वाकायचंय, डोकं आपल्या गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं खाली जाईल तेवढंच न्या. अति सर्वत्र वर्जनम. योग करत असताना हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. अति सर्वत्र वर्जनम. अतिशय ताण कुठेही द्यायचा नाही. आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या ऊर्जेप्रमाणे जेवढं जमतंय तेवढंच करायचंय. पश्चिमोत्तानासन. पाठीचा कणा ताट गेलं करतोय आपण. त्याचप्रमाणे पायाचे जे मांडीचे स्नायू आहेत, पोटऱ्यांचे स्नायू ताणले जात आहेत, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. श्वास भरत वर. दुसऱ्या आवर्तनासाठी आपण पुन्हा एकदा खाली जात आहोत. ज्यांना अंगठे पकडणं शक्य झालंय त्यांनी टाचा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे, नाहीतर अंगठे पकडले तरी हरकत नाही. हळुवार खाली जायचंय, डोकं आपल्या गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामधून आपलं जे स्वादिष्ठान चक्र जे आहे ते संतुलित व्हायला मदत मिळते आणि म्हणून एक एक आसनांमध्ये एक एक आपल्याला चक्र संतुलित करायचं. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र असतात. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र. या सगळ्यांना आपल्याला संतुलित करता आलं पाहिजे. दोन्ही हात वर आणि साईडने खाली घेत दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास. हे आपलं दुसरं चरण पूर्ण झालं. यानंतर आपण तिसऱ्या चरणाकडे जात आहोत. ते चरण आहे प्राणायाम. अत्यंत महत्वाचं आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश वैद्यकेन योपाकरोक्तं प्रवरं मुनीना पतंजलिं प्रांजलिराणतोस्मी. ज्या पतंजली मुनींनी ह्या योगाची सगळी संज्ञा पुनर्रचित केली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली, त्यांना वंदन करत प्राणायामाच्या सत्राकडे आपण जात आहोत. प्राणायाममध्ये मुख्य प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी आणि उद्गीत अशा प्राणायामांचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिला प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम. पण तत्पूर्वी प्राणायाम करत असताना आपली बसण्याची स्थिती योग्य असायला हवी. त्यासाठी ज्यांना ज्यांना पद्मासन जमतंय त्यांनी पद्मासन, ज्यांना पद्मासन जमत नाहीये त्यांनी सिद्धासनासाठी आपल्या डाव्या पायाची टाच जी आहे
ती आपल्या बरोबर शिवणीला लावायची आहे, सेंटरला लावायची आहे. उजवा पाय उचलायचा आणि मांडी आणि पोटरीच्या डाव्या पायावर ठेवायचा आहे. घोट्यावर घोटा आला पाहिजे, म्हणजे आपलं हे सिद्धासन होतं. या सिद्धासनामध्ये बसून प्राणायाम करावा किंवा वज्रासनामध्ये बसून सुद्धा आपल्याला प्राणायाम करता येतो. आणि म्हणून सिद्धासनामध्ये आपण बसलेलो आहोत. भस्त्रिका प्राणायाम अत्यंत सोपा परंतु खूप महत्वाचा प्राणायाम. दीर्घ श्वास भरायचा आहे आणि पूर्णपणे बाहेर सोडायचा. 10 सेकंदामध्ये आपण श्वास भरत आहोत आणि 10 सेकंदामध्ये आपण हळूवार श्वास बाहेर सोडतो आहोत. पूर्ण दीर्घ आणि खोलवर श्वास, पूर्णपणे बाहेर. श्वास इतका खोलवर भरायचा की पोटाच्या खालच्या टोकापर्यंत त्याची जाणीव झाली पाहिजे. श्वास पूर्ण सोडायचा आहे की वायुकोशातला प्रत्येक वायूचा कण बाहेर पडतो आहे. दीर्घ श्वास भरतो आहोत, पूर्णपणे बाहेर सोडतो आहोत. दीर्घ आणि खोलवर श्वास, पूर्णपणे बाहेर. 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 प्रत्येक श्वासाबरोबर या ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जाते आहे आणि त्यामुळे आपलं रक्त अत्यंत सकारात्मक होत आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होत आहे आणि ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. आणि म्हणून भस्त्रिका प्राणायाम घेत असताना संकल्प अत्यंत महत्वाचा. या ब्रह्मांडामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक विचार, सत्संगाचे विचार, त्याचप्रमाणे ऐश्वर्य, पुरुषार्थ करण्याची ताकद, हे सगळं प्रत्येक श्वासाबरोबर आतमध्ये जातंय. असा संकल्प करत भस्त्रिका प्राणायाम कमीत कमी 3 मिनिटं तरी आपल्याला करायचा आहे. म्हणून दीर्घ श्वास भरतो आहोत, पूर्णपणे बाहेर सोडतो आहोत. दीर्घ आणि खोलवर श्वास, पूर्णपणे बाहेर. दीर्घ आणि खोलवर श्वास, पूर्णपणे बाहेर सोडून विश्राम. दुसऱ्या प्राणायामाकडे आपण जात आहोत. त्यासाठी आपल्याला मुद्रा, हातांना आपल्याला 5 बोटं दिलेली आहेत. ती 5 बोटं पंचमहाभूतांची आहे. त्याच्यामध्ये अंगठा जो आहे ते सूर्य तत्व, तेज तत्व. पहिलं बोट जे आहे तर्जनी वायू तत्वाचं बोट आहे. मधलं बोट जे आहे ते आकाश तत्वाचं आहे. त्यानंतर अनामिका बोट जे आहे ते पृथ्वी तत्वाचं आहे आणि करंगळी जे आहे ते जल तत्वाचं बोट आहे. ज्यावेळेस अंगठ्याने आपण कुठल्याही बोटाला स्पर्श करतो त्यावेळेस मुद्रा होतात आणि ह्याच्यामध्ये मुद्रा शास्त्र चिकित्सा विना पैशाची आपल्याला सहज करता येते आणि म्हणून यांचाही उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. आपण भस्त्रिका करत असताना ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रेमध्ये केलंय. आता आपण वायू मुद्रा करणार आहोत. वायू मुद्रेसाठी आपली जी तर्जनी म्हणजे पहिलं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी लावायचे, अंगठ्याने त्याला दाबायचंय आणि आपल्या मांडीवर ठेवायचे. ही वायू मुद्रा आहे. आणि म्हणून कपालभाती प्राणायाम अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपण श्वास सोडत पोट आतमध्ये घेतो आणि एक एक स्ट्रोक आपण करत असतो. आपल्याला नाकाने श्वास बाहेर सोडत पोट आतमध्ये खेचायचे. एक लयबद्धता यावी, सुसूत्रता यावी म्हणून ओंकाराच्या उच्चारणासह प्रत्येक माझ्या ओम बरोबर आपलं पोट आतमध्ये गेलं पाहिजे, श्वास बाहेर पडला पाहिजे. आपण सुरुवातीला 20 स्ट्रोक करणार आहोत. ओम 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 ओम. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. सुरुवातीला ज्यांना सवय नसते त्यांनी 20 स्ट्रोक पासून सुरुवात करायची. हळूहळू 50 स्ट्रोक, 100 स्ट्रोक, 200 स्ट्रोक, 300 स्ट्रोक, कमीत कमी 300 स्ट्रोक तरी आपल्याला मारता आले पाहिजेत. आणि म्हणून यावेळेस आपण 30 स्ट्रोक मारूयात आणि कपालभाती प्राणायाम सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला दीर्घ श्वास, पूर्णपणे बाहेर आणि कपालभाती. ओम 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 ओम
ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम ओम. दीर्घ श्वास घेऊया. दीर्घ प्रश्वास. असा कपालभाती प्राणायाम. यानंतर आपण जाणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम करण्यासाठी. अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना हातांची आपण मुद्रा बदलणार आहोत. आता आपण वायू मुद्रेमध्ये आहोत. हेच अंगठ्याचं जे टोक आहे ते मधल्या 2 बोटांना चिटकवलं की ही अपान वायू मुद्रा तयार होते आणि या अपान वायू मुद्रेमध्ये आपण हा अनुलोम विलोमचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला उजवा हात वर उचलायचा आहे. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्ण भरायचा आहे. डावी नाकपुडी मधल्या 2 बोटांनी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा. पुन्हा उजव्याच नाकपुडीने श्वास भरतो आहोत. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. पुन्हा डाव्याच नाकपुडीने श्वास भरायचा आहे. डावी बंद करून उजवीने सोडायचा आहे. उजवीनेच भरायचा. उजवी बंद करून डावीने सोडायचा. डावीनेच भरायचा. डावी बंद करून उजवीने सोडायचा. उजवीने भरायचा. डावीने सोडायचा. डावीने भरा. उजवीने सोडा. उजवीने भरा. डावीने सोडा. डावीनेच भरा. उजवीने सोडा. उजवीने भरा. डावीने सोडा. डावीने भरा. उजवीने सोडा. करत राहायचंय. अनुलोम विलोम प्राणायाम. एका नाकपुडीने भरतो आहोत, दुसरीने सोडतो आहोत, तिनेच भरतो आहोत, पहिलीने सोडतो आहोत. डाव्या बाजूने आपण ज्यावेळेस भरत असतो त्याला चंद्रनाडी म्हणतात. उजव्या नाकपुडीने आपण ज्यावेळेस सोडतो ती उजव्या बाजूची सूर्यनाडी. आणि चंद्र आणि सूर्यनाडी यांचं घर्षण या श्वासामुळे होतं आणि आपल्या आज्ञाचक्रामध्ये नवनीत तयार होतं आणि त्याच्यामुळे आपली पिट्युटरी ग्लँड जी मास्टर ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये असते ती आपली संतुलित व्हायला मदत होते, ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते आणि त्याच्यामधून हार्मोन्स सिक्रेट होतात आणि आपल्या शरीरामध्ये हार्मोन्सचा इम्बॅलन्स झाला असेल त्याचं बॅलन्स करण्यामध्ये, संतुलित करण्यासाठी अत्यंत महत्वाचं काम या अनुलोम विलोम प्राणायामाने होतं. आणि मग अनुलोम विलोम प्राणायामाचा लाभ आपला मस्तिष्क, डावा मेंदू आणि उजवा मेंदू यांना संतुलित करणारा प्राणायाम, म्हणून याला अनुलोम विलोम प्राणायामाला दुसरं नाव संतुलन प्राणायाम किंवा बॅलन्सिंग प्राणायाम असंही म्हटलं जातं. यामुळे आपल्याला मेंदूला शांतताही मिळते, त्याचप्रमाणे आपला मेंदू ऍक्टिव्हेट होतो, डायरेक्ट ऑक्सिजनचं सप्लाय त्याच्यामध्ये होतो आणि ताणतणाव आपले दुरुस्त होतात. आपली चेतासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, आपली बुद्धी कार्यक्षम व्हायला लागते आणि आपल्या हातून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढायला लागते. आणि म्हणून अनुलोम विलोम प्राणायाम अत्यंत महत्वाचा आहे. एका नाकपुडीने भरतो आहोत, दुसऱ्या नाकपुडीने सोडतो आहोत, त्याच नाकपुडीने भरतो आहोत, विरुद्ध नाकपुडीने सोडतो आहोत. डाव्या नाकपुडीने श्वास सोडण्याची स्थिती निर्माण झाली की डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आणि विश्राम. असा अनुलोम विलोम प्राणायाम. बसून बसून कंटाळा आलेला असतो म्हणून दोन्ही पाय थोडेसे आपण पुढे करणार आहोत आणि पायांचे थोडेसे सूक्ष्म आयाम. दोन्ही हात आपले कमरेच्या शेजारी ठेवायचे, दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घ्यायचंय आणि पाय थोडेसे झटकायचे. पोटऱ्यांचे स्नायू, गुडघ्यांचे स्नायू, मांड्यांचे स्नायू थोडेसे ढिल्ले करायचे आपल्याला आणि त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. हळूवार जवळ घ्यायचे. यानंतर आपण बटरफ्लायकडे जाणार आहोत. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवायचे आणि दोन्ही हातांनी पायांची बोटं पकडायची. गुडघे आपल्याला जमिनीकडे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, पोटऱ्या मांड्या जमिनीवर चिटकवण्याचा प्रयत्न. श्वास भरत वर उचलायचे, श्वास सोडत खाली, श्वास भरत वर, श्वास सोडत खाली, श्वास भरत वर, श्वास सोडत खाली. थोडंसं फास्ट आपल्याला बटरफ्लाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बटरफ्लाय करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या दूर होण्यासाठी. त्याचप्रमाणे मूत्राशयाचे विकार, जसं जसं वय वाढतं तसं मूत्राशयावरचा आपला जो काही नियंत्रण आहे, कंट्रोल आहे, तो कमी व्हायला सुरुवात होते आणि म्हणून ते आपल्याला संतुलित करण्यासाठी हे बटरफ्लाय खूप महत्वाची मदत करत असतं.
माता भगिनींमध्ये मासिक धर्माच्या समस्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. माता भगिनींमध्येच नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सुद्धा बटरफ्लाय अत्यंत महत्वाचं, आणि म्हणून बटरफ्लाय रोज आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हळूवार विश्राम, यानंतर पुन्हा आपण सिद्धासनामध्ये येणार आहोत आणि पुढचे 2 प्राणायाम आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये भ्रामरी प्राणायाम. भ्रामरीसाठी आपल्याला 5 बोटांचा उपयोग करायचा आहे, आणि म्हणून पहिलं बोट जे आहे तर्जनी ज्याला आपण म्हणतो ते कपाळावर ठेवायचं आहे. 3 बोट जी आहे ती आपल्या डोळ्यांवर ठेवायची आहेत. अंगठा आपल्याला कानाला बंद करण्यासाठी वापरायचा आहे. आपली जीभ जी आहे ती टाळूला लावायची आहे. 3 वेळा भ्रामरी. हळूवार दोन्ही हात आपण खाली घेत आहोत. ध्यान मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ, मान सरळ ऐकीने पाहायचंय. जरा भ्रामरी प्राणायामामुळे आपल्या डोक्यामध्ये कंपन निर्माण होतात, आणि त्या कंपनांमुळे आपला जो मेंदू आहे तो आपल्या डोक्यामधल्या द्रवामध्ये तरंगत असतो. त्यामुळे मेंदू आपला कार्यक्षम व्हायला लागतो. सगळे आपले कनेक्शन्स त्याला जुळायला लागतात. डोळ्यांची समस्या असेल तर कमी व्हायला मदत होते, कानांची समस्या असेल तर ती कमी व्हायला मदत होते, त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. आणि म्हणून भ्रामरी प्राणायाम 3 वेळा करायचा, किंवा तो नंतर आपल्याला 20 वेळा करता येतो, 21 वेळाही करता येतो. आपल्या क्षमतेप्रमाणे, वेळेप्रमाणे आपल्याला त्याची मात्रा वाढवता येऊ शकते. यानंतर आपण ओंकाराचं उच्चारण 3 वेळा करणार आहोत. श्वास भरूया. शांत. अर्ध्या मिनिटाचं, 1 मिनिटाचं, 2 मिनिटाचं ध्यान आपण करणार आहोत. आणि या ध्यानामध्ये जात असताना ज्या ओंकाराचं आपण उच्चारण केलेलं आहे त्याचंच पहिल्यांदा स्मरण करत त्या ओंकाराची कंपनं आपल्या शरीरामध्ये गुंजायमान होत आहेत, सर्वत्र पसरत आहेत. प्रत्येक अवयवामध्ये, अवयवाच्या प्रत्येक पेशीमध्ये ओंकाराची कंपनं पोहोचत आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण शरीर आपलं ओंकारमय होत आहे. त्याच ओंकाराचा प्रतिध्वनी ओंकार आपल्या शरीरातून बाहेर पडतो आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्णपणे ओंकारमय वातावरण निर्माण झालेलं आहे. या ओंकारामध्ये अ, उ आणि म ही 3 जी अक्षरं दिलेली आहेत ही अत्यंत महत्वाची आहेत. अ म्हणजे अकार, म म्हणजे मकार, उ म्हणजे उकार. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येला, असा आपला अभंग आहे. आणि म्हणून या आकारातून, मकारातून आणि उकारातून आपल्या संपूर्ण शरीरातील पेशी अत्यंत चांगल्या होतात. ह्या ओंकारामुळेच आपल्या सर्व पेशी ज्या आहेत त्या गोलाकार आहेत. ब्रह्मांडामध्ये सर्व वस्तू ज्या आपल्याला दिसतात त्या गोलाकार दिसतात, कारण त्या सर्वजण ओंकाराचं उच्चारण करत असतात. आणि म्हणून त्या ओंकार संपूर्ण ब्रह्मांडामध्ये संतुलित करत असतो. आपणही त्या ओंकाराबरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे, सुसंगतता करायची आहे. त्या परमपिता परमेश्वराचं स्मरण करायचं आहे. त्याने आपल्याला सृष्टीमध्ये पाठवलंय, जन्म दिलेला आहे, म्हणून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानायचे. हे परमपिता परमेश्वर, आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत की तुमच्या सृष्टीमध्ये राहण्याची तुम्ही परवानगी आम्हाला दिलेली आहे. या धर्तीवर आल्यानंतर आपल्याला मातापित्यांकडून एक शरीररूपी यंत्र प्राप्त होतं, आणि म्हणून त्या मातापित्यांचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं करायचंय. त्यांना मनोमन धन्यवादाचे भाव द्यायचे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आपल्या जीवनामध्ये अनेक शिक्षकांनी, गुरुजनांनी आपल्याला ज्ञान दिलेलं असतं, त्यांच्याप्रती धन्यवादाचे भाव. आचार्य देवो भव. त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे, अत्यंत पवित्र भूमी, यज्ञभूमी, तपोभूमी, ज्ञानभूमी, ऋषीमुनींना या ठिकाणी जन्म घ्यावा असा वाटतो, देवी देवतांना जन्म या ठिकाणी घ्यावा असा वाटतो. अशा या भारत मातेचं स्मरण करत राष्ट्र देवो भव, सगळ्यांच्या मंगलाची कल्पना करायची, सगळ्यांच्या कल्याणाची कल्पना करत सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे,
तेरा मंगल तेरा मंगल होय रे। जिस गुरुदेव ने योग सिखाया उनका मंगल होय रे। जिस जननी ने जन्म दिया है उसका मंगल होय रे। पाला पोसा और बढ़ाया उस पिता का मंगल होय रे। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे। घर घर मंगल जन जन मंगल घर घर मंगल होय रे। असं थोडंसं ध्यान, जेवढं आपल्याकडे वेळ असेल त्याप्रमाणे थोडंसं ध्यान, सगळ्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव, सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना आपण सहज विनयशील होतो, नम्र होतो आणि त्या नम्रतेमधून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. दुनियात नमस्कार स्थितीमध्ये एकमेकांवर घासायचे, आपल्या डोळ्यांवर ठेवायचे, हातातल्या हातात डोळे उघडायचे आणि चेहऱ्यावरून हात फिरवत खाली घेऊयात, शांतीपाठ करूयात आणि आजच्या सत्राचं समापन आपण करणार आहोत ध्यान मुद्रेमध्ये. एक वेळा ओंकाराचं उच्चारण. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दुनियात नमस्कार स्थितीमध्ये एकमेकांवर घासत डोळ्यांवर ठेवायचे, हातातल्या हातात डोळे उघडायचे, मधल्या बोटाने डोळ्यांवर घर्षण करायचे पापणीच्या वर. दुनियात वर आकाशातून आपल्याला ऊर्जा घ्यायची आहे, सकारात्मक विचार दोन्ही हातांमध्ये घ्यायचे, जमिनीला नमन करत माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्याः. तर दुनियात वर बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपति शिवाजी महाराज की जय, आज के आनंद की जय. करे योग रहे निरोग. हरिओम. धन्यवाद.